पुण्यात गुलाबबाग यांच्या सर्व महिलांनी भवानीपेठ रामोशी गेट चौकामध्ये भाजपा पदाधिकारी ओंकार कदम आणि प्रमोद कोंढरे यांना अटक व्हावी म्हणून जोडेमारो आंदोलन केलं। पुण्यातील महानगरपालिकेच्या महिला अधिकारी आणि पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याबरोबर या दोघांनी गैरकृत्य केलं तसेच विनयभंग केला। त्यांच्या निषेधार्थ हे जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा निषेध सर्व पुणेकर करत आहेत। महिलांनी प्रमोद कोंढरे यांच्यावर भाजपने आणि पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली। यावेळी प्रमोद कोंढरे आणि ओंकार कदम यांच्या पोस्टरवर महिलांनी जोडे मारले आणि आपला निषेध व्यक्त केला। यावेळी गुलाबबाग यांच्या संगीता तिवारी, शोभा पनीकर, सोनिया ओहाळ, सुनीता नेमूर, रजिया बेल्लारी, पपिता सोनावणे, मनीषा गायकवाड, रेणू भिलारे, कीर्ती ओसवाल, नीता कुलकर्णी आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या। भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना पुण्यामध्ये काय मास आलाय माहिती नाही। त्यांचे जे पदाधिकारी आहेत ते महिलांवर अरे रावी दुर्मटपणा, त्यांचा विनयभंग म्हणजे मोहनलाल धाकरच्या रक्त यांच्यात आलंय का? मोहनलाल धाकर जो रस्त्यावर बसून विकास करतो अशा नालायक माणसाचा रक्त यांच्यात आलंय का? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळी, दमदाटी, त्याच्यानंतर तिच्या अंगावर धावून जाणं। दुसरी केस पोलीस अधिकारी म्हणजे उच्च पोलीस अधिकारी तिने कंप्लेंट द्यावी विनयभंगाची। म्हणजे तुम्ही पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकाऱ्याला घाबरत नाही, मग सामान्य जनतेचं काय? आम्ही देवाभाऊंना विचारू इच्छितो, देवाभाऊ यांच्यावर काही संस्कार आहेत का नाही? तुम्ही यांना काही शिकवलं आहे का नाही? तुम्ही RSSचं नाव घेता, संघाचं नाव घेता, मग संघ पण काही संस्कार देताय का नाही? जर तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय आम्हाला पैसे नका देऊ, दादा, भाई आणि भाऊ तुम्हाला विनंती आहे, आम्हाला पैसे नाही दिले चालतील, आमच्या लेकी बाळींना, सुना मुलींना सुरक्षा द्या, आमच्या महिला मुलींना सुरक्षा द्या आणि आम्हाला सुरक्षा आजच्या तारखेला गरजेचे आहे। कारण का तुमचे हे जे दुर्योधन दुःशासन झाले, एक आहे ओंकार कदम आणि एक आहे प्रमोद कोंढरे, यांच्यासारखे जे दुर्योधन दुःशासन आहे त्यांच्यापासून आम्हाला आमच्या लेकी बाळी वाचवायच्या आहेत। तेव्हा तुम्हाला हात जोडून महिलांची विनंती आहे, आम्हाला सुरक्षा द्या।